मी देवाचा धन्यवाद करतो, ते स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वार ही सुंदरशी संधी आम्हाला प्रत्येकाला दिलेली आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी. आज जो विषय आम्ही पाहणार आहोत तो म्हणजे डिझायर, ज्याला मराठी भाषेमध्ये प्रबळ अशी इच्छा आम्ही म्हणतो. ज्या आमच्या इच्छा असतात त्या इच्छेच्या मागे सदैव आम्ही धावण्याचा प्रयत्न करत असतो. दाविदाच्या जीवनामध्ये त्याचं आत्मिक यशाचं गूस काय असेल तर तो दावीद जो होता तो देवावरती आणि त्याच प्रकारे देवाच्या वचनावरती प्रेम करणारा असा व्यक्ती होता. म्हणून आम्ही जेव्हा त्याची स्तोत्र वाचतो त्या स्तोत्रांमध्ये आम्हाला वारंवार पाहायला मिळतं की त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये जे देवाच्या वचनाविषयीचं प्रेम आहे किंवा देवाच्या वचनाविषयीचा आदर आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. स्तोत्रसंहिता ज्यास मी वाचतो त्या स्तोत्रसंहिता 19:10 मध्ये काय म्हटलेलं आपण वाचूया. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मुळातून पांजणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. आमेन. या ठिकाणी पाहतो की दावीदाचं काय म्हणतं माहितीये का, देवाचं वचन हे सोन्यापेक्षाही इष्ट आहे. आम्ही पाहतो की आजकालच्या जगामध्ये आम्ही जगत असताना पुष्कळ लोक सोन्याला जास्त महत्व देतात आणि विशेष करून दावीद एक राजा असताना त्याने सोन्याला महत्व न देता तो देवाच्या वचनाला महत्व देत आहे. आणि तो काय म्हणत आहे माहितीये का, या ठिकाणी देवाचं जे वचन आहे ते सोन्यापेक्षाही इष्ट आहे. पुढे तो म्हणतो की ते मनापेक्षाही गोड आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की आम्हाला पाहायला मिळतं की दावीदाने आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला सदैव प्राधान्य दिलेले, किंबहुना देवाच्या वचनाचा आदर त्यांनी केलेला आहे. देवाच्या वचनावरती त्याच्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ते त्यांनी व्यक्त केले. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की स्तोत्रसंहिता 42 त्याची 1 आणि 2 वचनं वाचली तर पहिल्या वचनात तो म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. म्हणजे हरणी जशी पाण्यासाठी लुलपते किंवा व्याकुळ होते, ताणलेली होते, त्या प्रकारे तो म्हणतो माझा जीव देवासाठी लुलपत आहे. दुसऱ्या वचनामध्ये तो काय म्हणतो आपण वाचूया. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झालेला. माझा जीव जिवंत देवासाठी, म्हणजे त्याला एक गोष्ट माहित पडलेली आहे की मी ज्या देवाच्या मागे चाललेले तो जिवंत आहे आणि त्या जिवंत देवासाठी माझा जीव काय झालेला आहे, ताणेला झालेला आहे. पुढे तो काय म्हणतो वाचूया. केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईल. आमेन. तो म्हणतो की मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईल. ह्याचा अर्थ असा आहे की तो त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक झालेला आहे. तो त्याच्या दर्शनाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये झुरझुर लागत आहे. आपण वाचूया स्तोत्रसंहिता 84 त्याचं दुसरं वचन काय म्हणतं. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. तो या ठिकाणी म्हणतो की परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागलेली असून तो झुरत आहे. वास्तविक पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणामध्ये जर स्तोत्रांमध्ये आम्ही वाचलं 84:2 मध्ये म्हटलेलं आहे की तो परमेश्वराच्या अंगणासाठी उत्कंठित झालेला आहे किंवा त्याचा जीव झुरत आहे. त्यावेळेस देवाचं मंदिर बांधण्यात आलेलं नव्हतं, पण त्याचा अर्थ असा होतो की देवाच्या सानिध्यासाठी, देवाच्या गोष्टींसाठी त्याचं अंतःकरण झुरत आहे, त्याचा जीव झुरत आहे. आणि पुढे तो काय म्हणतो वाचूया. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारते. ह्याच्यानं मला एक गोष्ट पाहायला मिळते की त्याचा जीव, त्याचं शरीर सदैव देवासाठी भुकेलं आणि ताणेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग तुम्ही पाहतो की त्याच्या अंतःकरणामध्ये सदैव देवाच्या गोष्टींविषयीची इच्छा होती, देवाच्या वचनाची, देवाच्या सानिध्याविषयीची इच्छा तो वारंवार त्याच्या स्तोत्रांमध्ये प्रगट करते. जसं आम्ही डिझायर या शब्दाचा अर्थ डिक्शनरीतून पाहतो तर त्या डिझायर या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्हाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रबळ अशा भावना असतात त्याला डिझायर म्हटलेले आहे. किंवा असं म्हटलेलं इंग्लिशमध्ये अ स्ट्रॉंग फिलिंग वेन यू वॉन्ट समथिंग, वेन यू वॉन्ट समथिंग. जसं मला एक स्ट्रॉंग फिलिंग असते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याला इच्छा म्हटलेली. त्याच प्रकारे ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट घडण्याची वाट बघत असतो त्याला इच्छा सुद्धा म्हटलेली आहे. आणि मग तुम्ही पाहतो या ठिकाणी इच्छा या शब्दाचा अर्थ डिक्शनरीतून आम्ही पाहिलेला आहे. आणि इच्छेविषयी जसं मी विचार करतो त्याच इच्छेमध्ये एक गोष्ट मला पाहायला मिळते की दाविदाच्या जीवनाविषयी जसं मी विचार करतो त्याच दावीद हा देवासाठी विशेष असा व्यक्ती होता. त्याचं कारण काय माहिती का, दावीद सदैव देवाच्या गोष्टींच्या मागे लागलेला असे, देवाच्या गोष्टींकडे त्याची इच्छा लागलेली असे. एवढंच कळतं आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस आम्ही त्या दाविदाविषयी विचार करतो त्यावेळेस आम्ही आमच्या सुद्धा अंतःकरणामध्ये विचार करणं गरजेचं आहे, आमच्या आत्मनिग्रह करणं गरजेचं आहे किंवा विचार करणं गरजेचं आहे की काय खरोखर आम्ही सुद्धा त्या दाविदाप्रमाणे देवाच्या गोष्टींसाठी भुकेले आणि ताणलेले झालेले आहोत का. आणि मग आम्ही ज्या इच्छेविषयी विचार करतो त्या इच्छेचा विषय विचार करत असताना 2 प्रकारच्या इच्छा असतात. एक तर चांगल्या इच्छा
आणि त्याच प्रकारे वाईट अशा इच्छा सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये असतात. मला सांगू द्या, ज्या एक फोर्ब्स मॅगझिनने काही वर्षापूर्वी एक सर्वे केला होता, त्या सर्वेमध्ये मनुष्य ज्या गोष्टींच्या मागे धावतो किंवा ज्या इच्छा त्याच्या मनामध्ये असतात त्याच्याविषयी त्यांनी विचार केला आणि त्या विषयातून त्यांनी विचार करत असताना काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या. त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की सर्वात जास्त मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या गोष्टीची इच्छा असतात, तर ते म्हणतात आनंद, त्याच प्रकारे पैसा, त्याच प्रकारे शांती, आणि ज्याला इंग्लिशमध्ये जॉय सुद्धा म्हणतो त्याला सुद्धा मराठीमध्ये आम्ही आनंद म्हणतो. त्याच प्रकारे आनंद, एक बॅलन्स, समतोलपणा आणि त्याच प्रकारे परिपूर्ती आणि एक प्रकारचा आत्मविश्वास जो मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असतो. या गोष्टींच्या मागे किंवा या इच्छा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असतात. ह्याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी गोष्टींच्या मागे ते धावत असतात, किंबहुना लोकांच्या मागे ते धावत असतात किंवा त्यांच्या मागे ते जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण मला सांगू द्या, खऱ्या अर्थाने ही एक मोठी समस्या मानवजातीमध्ये, मानवामध्ये आम्हाला पाहायला मिळते. कारण का ज्या गोष्टींच्या मागे किंवा ज्या लोकांच्या मागे मनुष्य धावण्याचा प्रयत्न करत असतो ते सर्व काळ राहत नाही, तर ते क्षणिक असे असतात. आणि मला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये की ज्या इच्छेविषयी आम्ही विचार करतो ते इच्छा ज्या असतात त्याच्यामध्ये वाईट इच्छा सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. कलसेकास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन आपण वाचूया काय म्हणलेले आहे. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकम, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. आम्ही या ठिकाणी पाहतो जे इच्छा तिथे म्हणजे काम वासना किंवा वाईट वासना, वाईट इच्छा या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं वचन सांगतं की या वाईट गोष्टींमध्ये आम्ही पुष्कळ वेळेस जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अजून एक वचन वाचूया, गलतीकास पत्रेचा 5वा अध्याय जर आपण वाचला आणि त्याचं गलती 5 आणि 24 वचन वाचलं तर काय म्हटलेले तिथं, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देहा स्वभाव वधस्तंभावर खेळलेला आहे. आम्ही या ठिकाणी तो म्हणतो की जे प्रभू येशूचे आहेत त्यांनी देह, स्वभाव आणि वासना त्या वधस्तंभावर खेळलेले आहेत. वासना जो शब्द आहे ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही इव्हिल डिझायर किंवा वाईट इच्छा किंवा वासना ज्याला आम्ही म्हणतो ते आम्हाला पाहायला मिळतात. आणि मग आम्ही पाहतो की जे लोक देवाच्या मागे चालतात त्या सर्व लोकांविषयी असं म्हणलेलं आहे. आणखीन एक देवाचं वचन काय सांगतं, 2 तिमोथेचा 3रा अध्याय आपण वाचूया, त्याचं काय म्हटलेलं आहे, 2 तिमोथेचा 3रा अध्याय 12वं वचन. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यासाठी जे पाहतात किंवा ज्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे की त्यांनी सुभक्तीतलं जीवन जगा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये डिझायर आहे की त्यांनी सुभक्तीतलं जीवन किंवा गॉडली लाईफ जीवन जगावं, या लोकांविषयी त्याचं वचन सांगतं की त्यांच्या जीवनामध्ये छळाला त्यांना सदैव सामोरे जावं लागणार आहे. आम्ही जर पाहतो की पौलान सुद्धा त्याच्या वचनांमध्ये वारंवार ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या इच्छा आहेत, वाईट इच्छा आहेत, त्याच्याविषयीची पुष्कळची यादी त्याच्या वचनामध्ये पौलाने दिलेली आहे. आणि आपण पाहतो की या ठिकाणी जर आमच्या जीवनामध्ये आमच्या जी इच्छा आहेत त्या फक्त आमच्या सुखासाठी, त्याच प्रकारे पैशासाठी आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की आम्ही जे आम्हाला करमणूक करतात त्यासाठी जर विचार केला किंवा आमच्या स्वार्थी अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आमचे जे आम्ही गर्व विचार करतो आणि त्याच प्रकारे मानवीरित्या जे यश आम्ही मिळवतो त्याच्या मागे जर आम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर मला सांगू द्या आम्ही कालांतराने देवापासून दूर जाणार आहोत. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टीच्या द्वारे जर आम्ही या गोष्टींच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो तर त्यामुळे आम्ही देवापासून दूर जाण्याची शक्यता आहे. आणि मग तुम्ही पाहतो की आम्ही सदैव ज्या आमच्या इच्छा असतात त्या इच्छा आमच्यावरती राज्य करतात आणि ज्या गोष्टींना, ज्या इच्छेंना आम्ही जोपासतो, ज्या इच्छेंची आम्ही मशागत करतो, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही कल्टिवेट म्हणतो, ज्या गोष्टींना आम्ही जोपासतो त्या गोष्टी आमच्या जीवनावरती राज्य करत असतात. आम्ही तुम्ही पाहतो या जगामध्ये जगत असताना आम्ही पाहतो की जे समस्या, खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलं की आम्ही आमचे जे इच्छा आहेत ते आमच्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग आमच्या इच्छा आमच्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग आम्ही पाहतो की ज्या आमच्या अंतःकरणाविषयी विचार करताना कोणत्या प्रकारच्या गोष्टी आम्ही त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रकारे आम्ही पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्या काही आमच्या इच्छा आहेत त्या सर्व आमच्या अंतःकरणातून येत असतात, आमच्या अंतःकरणातून इच्छा येत असतात. आणि मग नीतिसूत्राचं पुस्तक याचा 4 अध्याय 23 वचन आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी म्हणलेले सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. ह्याचा अर्थ असा म्हटलेला आहे की आमच्या अंतःकरणाचं आम्ही रक्षण करणं गरजेचं आहे. का माहिती आहे का? कारण का ज्या काही आमच्या इच्छा निर्माण होतात त्या आमच्या अंतःकरणातून निर्माण होत असतात आणि त्याचं आम्ही रक्षण करणं, ते सांभाळणं अतिशय गरजेचं आहे. आणि तिथं असं म्हटलेलं आहे त्या जीवनाचं
उगम आहे, किंवा मला सांगू द्या तिथून सर्व गोष्टी सुरू होतात आणि त्याच्या मागे आम्ही जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून पाहतो या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही आमच्या अंतःकरणाचं रक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही चुकीच्या किंवा वाईट इच्छा आमच्या जीवनामध्ये निवडतो, त्या वाईट इच्छा आम्ही निवडल्या कारणाने त्या वाईट इच्छा आम्हाला सदैव देवापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे एक गोष्ट घडणारे आमच्या जीवनामध्ये आम्ही नाशाला सामोरे जाणार आहोत, किंबहुना आमचा नाश आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या वाईट इच्छांच्या द्वारे होणार आहे. मला सांगू द्या आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना सदैव देवाच्या गोष्टींच्या मागे धावावं, देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रगट करण्याचा प्रयत्न करावा, देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्या दैवी किंवा चांगल्या इच्छा जर आम्ही आमच्या जीवनामध्ये बाळगल्या तर त्याच्यामुळे एक गोष्ट घडणार आहे की देवाचं वचन आम्ही सांगतं की आम्ही सदैव भरलेले असे, त्याच प्रकारे समाधानी असे आणि सदैव आनंदित असे लोक असणार आहोत. आणि मग आम्ही चांगल्या इच्छांच्या मागे जाणं अतिशय गरजेचं आहे. कलसेकरास पत्रामध्ये पाऊल सुद्धा फार सुंदर म्हणत आहे. कलसेकरास पत्राचं 3 अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया काय म्हणलेलं आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात. आम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहोत. म्हणजे जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगतो, त्या प्रत्येक व्यक्तीला देवाचं वचन सांगतं तो ख्रिस्ताबरोबर उठवला गेलेला आहे. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. आमेन. म्हणजे जर आम्ही ख्रिस्ताबरोबर उठवलेले आहोत तर आम्ही काय करणं गरजेचं आहे, तो म्हणतो वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्त जसा उजवीकडे बसलेल्या पित्याच्या तिथलच्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि पुढचं वचन आणखीन एक जे म्हणतं आपण वाचूया, दुसरं वचन काय म्हणतं, नंतर त्याने त्याला काढून वरील गोष्ट, तो त्या ठिकाणी म्हणतो वरील गोष्टीकडे मन लावा. दुसरं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हणले वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये जगत असताना पौलाने फार सुंदर आम्हाला सांगितलेलं आहे की जर आम्ही या जगामध्ये ख्रिस्ताबरोबर उठविले गेलेले आहोत तर आम्ही सदैव वरील गोष्टीकडे लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मला सांगू द्या आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये कोणत्या गोष्टीची इच्छा धरतो त्याची निवड करणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या आम्ही नेहमी योग्य ठिकाणामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या की आम्ही देवावरती, त्याच प्रकारे त्याच्या वचनावरती आणि त्याच्या कामावरती सदैव लक्ष लावणं किंवा आमचं मन लावणं अतिशय गरजेचं आहे. दाविदाविषयी आम्ही ज्यावेळेस विचार करतो त्याच दाविदाच्या जीवनाकडे पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतं की दावीद हा अतिशय उत्कृष्ट आणि महान असा बनला. दावीद महान बनला त्याचं मुख्य कारण काय माहिती का, त्याच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या उत्कृष्ट इच्छा. दावीद महान बनला त्याचं प्रामुख्याने कारण काय असेल की त्याच्या अंतःकरणामध्ये अशा उत्कृष्ट इच्छा होता. प्रेषितांच्या कृत्याचं 13 अध्याय आणि 22 वचन आपण वाचूया काय म्हणलेले, प्रेषित 13:22. नंतर त्याने त्याला काढून त्याचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. देवाने शौलाला काढलं आणि दावीदाला राजा म्हणून उभं केलं. आणि पुढे काय म्हणलेले, आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की ईशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझा सर्व इच्छा सिद्धीस नेईल. ईशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळालाय. आणि पुढे जे तो म्हणतो ते फार महत्वाचे आहे, तो म्हणतो तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. ह्याच्यावर मला पाहायला मिळतं की दावीदाच्या अंतःकरणामधल्या ज्या इच्छा होत्या त्या सदैव देवाविषयीच्या होत्या, देवाच्या गोष्टीविषयीच्या इच्छा आम्हाला सदैव पाहायला मिळतात. दावीद हा नेहमी देवासाठी भुकेला आणि ताणेला झालेला असा व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो. तो नेहमी देवासाठी भुकेला होता. त्याला नेहमी आपल्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा होती की त्याने देवाबरोबर सहभागिता घ्यावी. आणि मग मी पाहतो की ज्यावेळेस तो त्या बेथलेहमामध्ये त्या डोंगरामध्ये मेंढरांना सांभाळत होता आणि तो त्या ठिकाणी मेंढपाळचं काम करत होता, त्या ठिकाणी पाहायला मिळतं की तो एकांतामध्ये सदैव देवाची उपासना करणारा व्यक्ती होता. देवाविषयी विचार करत असताना त्याला एक गोष्ट माहित होती की हा देव जो आहे ज्याची मी उपासना करतो तो वास्तव आहे. त्याच प्रकारे मी पाहतो की तो जिवंत असा परमेश्वर आहे. आणि मग मी पाहतो की तो एक व्यक्तीप्रमाणे त्याची उपासना करत होता. दुसरी गोष्ट मला पाहायला मिळतं की दावीद हा जो होता तो एक चांगला किंवा उत्तम असा देवाचा उपासक होता. त्याला ज्यावेळेस तो उपासना करत असते, ज्यावेळेस तो देवाची आराधना करत असते, त्यावेळेस देवाच्या सानिध्याचा अनुभव दावीदाला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळत होता. एवढंच कळलं तर मला सांगू द्या ज्यावेळेस तो देवाची उपासना करत असे तर देव त्याला प्रात्यक्षिकरित्या भेटण्याचा अनुभव त्याला घडत असे. एवढंच कळलं तर त्याला एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये कळत होती की देव त्याचा मित्र आहे. आणि एवढंच कळलं त्याच्या जीवाचा प्रेम करणारा असा तो देव आहे. आणि मग या गोष्टी आम्हाला दावीदाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात की दावीद हा नेहमी देवाच्या गोष्टीसाठी भुकेला होता. त्याचं जर आम्ही वचन वाचलं स्तोत्रसंहिता 63:1 मध्ये काय म्हणलेलं वाचा, हे देवा तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करील,
शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झालेला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. तो या ठिकाणी म्हणतो माझ्या देहाला तुझी उत्कंठा लागली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वारंवार तो देवाच्या सानिध्यासाठी भुकेला तानेला देवासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये त्याचा जीव सुद्धा झुरत आहे असं मला पाहायला मिळतं. आणि मला या ठिकाणी पाहायला मिळतं की तो वारंवार या गोष्टी त्याच्या वचनातून आम्हाला वाचायला मिळतात, स्तोत्रातून वाचायला मिळतात. एवढंच कळलं तुम्हाला सांगू द्या की दावीद हा जो होता तो नेहमी देवाच्या वचनावरती प्रेम करणारा असा व्यक्ती होता. आणि आपण पाहतो की त्याच्या वचनात त्याने प्राधान्य दिलं होतं. तो देवाच्या वचनाचं मनन करणारा व्यक्ती होता, तो देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा व्यक्ती होता. एवढंच कळलंय तर जी काय त्यांनी स्तोत्र लिहिले किंवा जी काय गीतं तो गात होता त्या गीतं सुद्धा दाखवत होती की तो देवाच्या वचनावरती अवलंबून असा व्यक्ती होता. आणि मग ज्या ज्या त्याला सल्ल्याची गरज होती, मला सांगू द्या तो एक राजा सुद्धा झाला. कालांतराने सुरुवातीला मेंढपाळ होता आणि नंतर एक तो राजा झाला आणि राजाला सल्ल्याची पुष्कळ वेळेस गरज भासते. पण हा दावीद एक राजा असताना सुद्धा त्यांनी सल्ला कोणाकडून घेतला असेल तर देवाच्या वचनातून तो सल्ला घेतलेला आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की देवाच्या वचनाला त्यांनी इतकं महत्त्व दिले आहे. आणि मग त्याच्यावर आम्हाला आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते की तो देवासाठी भुकेला आणि ताणेला झालेला आहे. मला सांगू द्या आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जगत असताना काय आमच्या दैनंदिन जीवनाला जे आम्ही अन्न खातो त्या अन्नापेक्षा जास्त महत्त्व आम्ही देवाला देतोय का आम्ही अन्नाला जास्त महत्त्व देतोय. दावीदाच्या जीवनातून आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की तो सदैव देवासाठी भुकेला ताणेला झाला. देवाच्या वचनासाठी तो सदैव भुकेला होता. देवाच्या वचनाचा तो वचनावरती प्रेम करणारा व्यक्ती होता. एवढंच केवळ नाही तर त्याच्या अंतःकरणामध्ये सदैव तो देवाला संतुष्ट करणारा व्यक्ती होता. त्याला नेहमी देवाला संतोष आपल्या जीवनातून द्यायचा होता. ही ऑलवेज वॉन्टेड टू प्लीज गॉड. आणि मग तुम्ही एक ठिकाणामध्ये पाहतो की दावीदाने कसं देवाला संतोष दिला होता की त्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी तो देवाला संतोष देण्याचा प्रयत्न करत होता आणि जे काही तो करतो ते करण्याच्या द्वारे देवाला त्याला संतोष द्यायचा होता. दुसरी गोष्ट मला पाहायला मिळते की ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रेम तो देवावरती करत होता. प्रेम म्हणजे फक्त आपल्या अंतःकरणातली भावनाच नव्हे. मला माहिती आहे की आम्ही पुष्कळ म्हणतो आम्ही देवावरती प्रेम करतो आणि प्रेम म्हटलं की फक्त आमच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण होतात. निश्चितच ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही देवावरती प्रेम करतो त्यावेळेस आम्ही आमच्या भावना प्रकट करतो. पण भावनांपेक्षाही पलीकडे काय तर योहान सुवर्तमानाचा 14 अध्याय आणि 15 वचन पण वाचूया. माझ्यावर तुमची प्रीती असली. आम्ही जर म्हणतो आम्ही देवावरती प्रीती करतो तर देवाचं वचन काय सांगतं? माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. आमेन. तो म्हणतो की माझ्यावरती जर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. म्हणजे याचा अर्थ आहे की जो व्यक्ती म्हणतो मी देवावरती प्रीती करतो त्यांनी सदैव देवाच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आणखीन अनेक वचनं अनेक बरेच वचनं तुम्हाला वाचायला मिळतील की जे तुम्हाला सांगतील की आम्ही जर देवावरती प्रेम करतो तर आम्ही त्याची आज्ञा पाळणं अतिशय गरजेचं आहे. ह्याच्यानं मला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळण्याचा किंवा देवाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतो किंवा निवड करतो तर त्याच्याद्वारे आम्ही देवाची आज्ञा पाळत असतो. दुसरी गोष्ट मला पाहायला मिळते की दावीदाच्या जीवनामध्ये आणखीन एक गोष्ट प्रखरतेने आमच्या लक्षात येते ती म्हणजे मला सांगू द्या की दावीदाने आपल्यासाठी एक सुंदरसं महल बांधलं. एक सर्व सुखसोयी असणारं महल त्यांनी त्या ठिकाणी बांधलं. पण तरी देखील मला सांगू द्या की दावीदाला जेव्हा एक गोष्ट कळाली की देवाचा जो कोश होता तो त्या तंबूमध्ये होता, बाहेर होता, त्यास त्याचं स्तोत्रामध्ये तो काय म्हणतो स्तोत्र 132 आपण वाचूया 1 ते 5 वचन. हे परमेश्वरा दाविदा प्रित्यर्थ त्याचे सर्व कष्टाचे स्मरण कर. त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली. याकोबाच्या समर्थ देवाला नवस. त्यांनी काय देवाला नवस केला? याकोबाच्या समर्थ देवाला त्यांनी नवस केला आणि त्यांनी काय मागितलं वाचूया. मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही. या ठिकाणी पाहतो की त्याने एक सुंदरसं महल तयार केलं पण तो त्या महलामध्ये जाण्यासाठी तयार नव्हता. तो या ठिकाणी म्हणतो मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही आणि अंथरुणावर पडणार सुद्धा नाही. का? पुढे वाचा. मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही. मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही. परमेश्वरासाठी स्थान, याकोबाचे समर्थ देवासाठी निवास मंडप मिळवीपर्यंत मी असेच याकोबाच्या करीन. देवासाठी निवास मंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन. ह्याचा अर्थ असा आहे की त्याला एक गोष्ट माहित होती की मी जर माझ्या सुखसोयीमध्ये राहिलो, मी माझ्या महलामध्ये राहिलो आणि देवाचं सानिध्य जर माझ्यापासून दूर आहे तर तो म्हणतो की मला माझ्या डोळ्याला झोप लागणार नाही. आणि तो पुढे म्हणतो की बऱ्याच काही गोष्टी मी कधी माझ्या महलामध्ये जाऊन राहणार नाही. या सर्व गोष्टी तो सांगतो. त्याचं कारण काय माहिती का? दावीदाला एक गोष्ट माहित होती की देवाची सानिध्य, देवाची समक्षता या सर्वांपेक्षाही महत्वाची होती. म्हणून त्यांनी सुंदरसं घर बांधल्यानंतरही तो त्या घरामध्ये राहायला
तयार नव्हता किंवा त्याला झोप येत नव्हती. त्याचं कारण काय माहिती आहे का? त्याला एक गोष्ट माहिती होती की देवाचं सानिध्य, देवाचा जो कोश आहे तो माझ्या घरापासून दूर आहे किंवा त्याला कोशासाठी एक ठिकाण नाही आहे. आणि मग तुम्ही पाहतो की त्याची इच्छा होती की देवा, याच्यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की सदैव त्याचं लक्ष देवाकडे लागलेलं होतं, देवाच्या गोष्टींकडे त्याचं लक्ष लागलेलं होतं. आणि म्हणूनच त्याच्या देवाच्या गोष्टींकडे लक्ष लागल्या कारणाने देवाचं वचन आम्हाला सांगतं की देव काय म्हणतो माहिती आहे का? दावीद हा माझ्या मनासारखा व्यक्ती आहे. म्हणूनच मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की आम्हाला एक कर्तव्य आहे, आमची एक ड्युटी आहे की आम्ही सदैव आमच्या अंतःकरणाला तयार ठेवा. वी नीड टू प्रिपेअर आवर हार्ट्स. दिस इज अ ड्युटी. आणि जसं आम्ही दाविदाच्या जो नातू आहे त्याच्याविषयी पाहतो, रहोबाम ज्याच्याविषयी आम्ही पाहतो, त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की त्याने आपलं अंतःकरण कधीच देवाच्या गोष्टींकडे लावलेलं नव्हतं. मी सांगू द्या की आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये ज्या आम्ही इच्छा बाळगतो किंवा ज्या अंतःकरणामध्ये आम्ही ज्या गोष्टींच्या मागे धावतो त्याची निवड करण्याची संधी देवाने आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे. मला सांगू द्या की जर आम्ही आमच्या अंतःकरणातल्या गोष्टी देव केंद्रित नसल्या किंवा देवासाठी नसल्या तर मला सांगू द्या एक प्रकारचं पाप आम्ही आमच्या जीवनामध्ये घडत आहोत. याचा अर्थ काय माहिती आहे का? की जर देवाच्या गोष्टींना आम्ही महत्त्व दिलं नाही किंवा देवाच्या गोष्टी आणि देव आमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी नसेल तर आम्ही पाप आमच्या जीवनामध्ये करत आहोत. आणि मला या ठिकाणी पाहायला मिळतं की देवाचं वचन सुद्धा सांगतं की तो म्हणतो की आम्ही ज्यावेळेस देवावरती प्रेम करतो आणि प्रेम करतो ह्याच्यासाठी आमचं कर्तव्य आहे की आम्ही सदैव देवाच्या आज्ञा पाळाव्या आणि देवाच्या वचनाला आणि त्याच प्रकारे त्याच्या घराला अतिशय आमच्या जीवनामध्ये महत्त्व द्यावं, त्याच्या प्रार्थनेला, त्याच प्रकारे त्याच्या उपासनेला ज्या प्रकारे दाविदाने महत्त्व दिलं त्याच प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये महत्त्व देणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या की आमच्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना एक प्रकारची आत्मिक शिस्त आम्ही प्रत्येकाने लावणं अतिशय गरजेचं आहे. प्रतिदिवशी आम्ही प्रार्थना करावी, जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये घालवावं. एवढंच केलं नाही तर प्रार्थना, देवाचं वचन, देवाची उपासना या सदैव गोष्टींकडे आम्ही लक्ष लावावं. आणि ज्या ज्या देवाच्या मंदिराचे किंवा देवाच्या मंडळीचे दरवाजे आमच्यासाठी उघडे असतील त्यावेळेस आम्ही देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग सांगू द्या की वारंवार आमच्या जीवनामध्ये आमचं आत्मिक जो टेम्परेचर आहे किंवा आत्मिक तापमान आहे ते आम्ही सदैव तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे. काय माझ्या जीवनामध्ये कुठेतरी थंडावा आलेला आहे का? काय मी माझं अंतःकरण देवापासून दूर गेलेलं आहे का? ह्याच्याविषयीचा आम्ही प्रयत्न किंवा याच्याविषयीचा विचार वारंवार आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट मला सांगू द्या की जी निवड आम्ही करतो त्याच्याविषयीचे जे धोके आहेत त्याच्यामध्ये आम्ही पाहत असताना सांगू द्या देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे किंवा आम्ही जर देवाचं वचन वाचलं तर आम्हाला पाहायला मिळेल की जी इच्छा आहे, ज्याला डिझायर आम्ही म्हणतो, त्याच्या विरुद्ध काय असेल, त्याचा विरुद्ध काय असेल तर समाधान किंवा सॅटिस्फॅक्शन. डिझायर्स ऑपोजिट इज सॅटिस्फॅक्शन. किंवा इच्छेच्या विरुद्ध काय असेल तर समाधान. म्हणजे इच्छा म्हणजे काय माहिती आहे का? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये प्रबळ असणारी भावना. जर एखादी गोष्ट मिळवण्याचा मी प्रयत्न करतो तर माझी भावना नेहमी प्रबळ असते. आणि त्याचा विरुद्ध काय असेल, आम्ही पाहिलं की आमची जी इच्छा किंवा आमची जी प्रबळ भावना आहे ती देवाच्या गोष्टी मिळवण्यासाठी असावं आणि त्याच्या विरुद्ध काय असेल तर समाधान. आणि मग तुम्ही पाहतो की जर आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं समाधान असेल तर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये चुकीच्या आहेत. पुष्कळ आम्ही पाहतो की आम्हाला असं वाटतं आमच्याकडे सर्व काय आहे, ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या सर्व गोष्टी आमच्याकडे आहेत आणि म्हणून आम्ही कधी कधी समाधानी होतो. पुष्कळ आम्हाला वाटतं आमच्याकडे घर आहे, चांगली नोकरी आहे आणि त्याच प्रकारे चांगला बँक बॅलन्स आहे, गाड्या आहेत, जे काय आम्हाला खायला हवं आहे ते सर्व गोष्टी आमच्याकडे आहेत आणि या गोष्टी सर्व आमच्या जीवनामध्ये असल्या कारणाने पुष्कळ वेळेस आम्ही समाधानी होण्याची शक्यता असते. पण मला तुम्हाला सांगू द्या की देवाचं वचन जर आम्ही वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळाले की ज्या लौदिकिया येथील मंडळीला देवाचं वचन काय सांगतं, प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 16 आणि 17 वचनामध्ये पाहायला मिळतं की ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आमच्याकडे सर्व काय आहे, आम्हाला इतर काही गोष्टींची गरज नाही, देवाची सुद्धा गरज नाही, तर काय होतं? पण तू तसा नाहीस, कोमट आहेस म्हणजे उष्ण नाही. तो म्हणतो की तू तसा नाहीस म्हणजे कसा आहे, कोमट आहे म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी तुला तोंडातून ओकून टाकणार आहे. कारण का कसं माहितीये का, तू शीतही नाही आणि तू उष्णही नाहीस. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलेले. तो काय म्हणतो माहितीये का, ज्या लोकांना असं वाटतं मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलेले आहे व मला काही उणे नाही, मला काही उणे नाहीये असे तू म्हणशील. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा, वागडा आहेस
असं देवाचं वचन मला सांगतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही समाधान दाखवण्याचा प्रयत्न करतो, मला सांगू द्या, आत्मिक समाधान एक आपल्या जीवनामधला सर्वात मोठा शत्रू आहे. इट्स द डेडलिएस्ट एनिमी. स्पिरिच्युअल सॅटिस्फॅक्शन, जे आत्मिक समाधान पुष्कळ आमच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता असते. हो, आता देवाविषयीच्या ज्या काय मला गोष्टी समजून घ्यायच्या होत्या, देवाविषयीची जी काय माहिती जाणून घ्यायची होती, ती सर्व मी मिळवली. आता मला पुढे जाण्याची गरज नाही. तर मला सांगू द्या, एक प्रकारचं आत्मिक समाधान ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतं ते एक धोक्याची पायरी आहे. किंवा मला सांगू द्या, सर्वात मोठा आमचा शत्रू ते आहे ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आत्मिक समाधान आम्ही पाहतो. आणि मग आम्ही पाहायला मिळतं की ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही तारले जातो आणि तारले गेल्यानंतर आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता घेतो. आणि मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता घेतो तरच आम्ही पुढे आमच्या जीवनामध्ये वाटचाल करू शकतो. मला सांगू द्या, पौल सुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वचनामध्ये फार सुंदर म्हणते. पौलाचं वचन जर तुम्ही वाचली तर फिलिप्पियर्स पत्राचा 30 अध्याय आणि त्याचा आणि 8 आणि 9 वचन आपण वाचूया. फिलिप्पी 3:8-9 मध्ये काय म्हटले? इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीचे ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे, ख्रिस्त प्रभू येशू याच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे, तो म्हणतो या ठिकाणी तो पौल कधीच समाधानी नव्हता. त्यामुळे तो काय म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी काय करतो, मी सर्व काही हानी असे समजतो. मी सर्व काय हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो. त्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा. ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा म्हणून बाकीच्या सर्व गोष्टींना तो मुकला किंवा त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व घालून टाकलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू द्या की पौलाच्या विषयी जेव्हा मी विचार करतो त्यास पौल असा एक व्यक्ती होता की देवाचे जे अनुभव त्याच्या जीवनामध्ये होते ते आम्ही जे अनुभव घेतो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ होते. आमच्या जीवनामध्ये जे अनुभव आम्ही देवाविषयीचे घेतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अनुभव पौल आपल्या जीवनामध्ये घेत आहे. पण तरी देखील पौल काय म्हणतो माहिती का, मी माझ्या लाभाच्या गोष्टी हानी समजतो. कारण त्याला गोष्ट माहित होती, मी किती देवाच्या जवळ गेलो, किती येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला तरी तो कधीच समाधानी नव्हता. आणि त्याला असं वाटत होतं आणखीन मी सहभागिता त्याच्याबरोबर घ्यावी, आणखीन त्याच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवावे, आणखीन मी त्याला ओळखण्याचा प्रयत्न करावा. आणि हे करण्यासाठी पौल सदैव नेटाने प्रयत्न करत होता. आणि तुम्हाला पाहायला मिळतो की ज्यावेळेस अशा प्रकारचं जर आमचं वृत्ती आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताविषयी झाली की मला वाटतं की ठीक आहे, आता मला येशू ख्रिस्ताविषयीची एवढी गरज भासत नाही किंवा आम्ही समाधान येतो, त्यास आम्ही आमच्या स्वतःमध्ये आम्ही स्वतःला तपासून पाहणं गरजेचं आहे आणि पुन्हा एक वार देवाकडं त्या येशू ख्रिस्ताकडे वळणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी पाहतो की पौलाच्या आणि त्याच प्रकारे दाविदाच्या जीवनामध्ये आम्हाला एक प्रकारचं आव्हान या ठिकाणामध्ये ते करू इच्छितात. आणि ते आम्हाला सांगू इच्छितात की ज्या प्रकारे आम्ही देवाच्या गोष्टीविषयीचा देवाची इच्छा आमच्या अंतकरणामध्ये, देवाच्या वचनाची इच्छा आमच्या अंतकरणामध्ये बाळगली, त्या प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये बाळगणं अतिशय गरजेचं आहे. आता सर्वात शेवटी मला सांगायची एक गोष्ट वाटते की सॉक्रेटिस नावाचा एक फिलॉसॉफर होता, तत्वज्ञानी होता. आणि त्याच्याकडे एक फार गर्विष्ठ असा तरुण एक दिवशी आला आणि त्या तरुणाने सॉक्रेटिसला म्हणला की मला ज्ञान मिळवायचं आहे. आणि मग सॉक्रेटिसने ही ज्या गोष्ट ऐकली त्यास त्यांनी त्याच्याकडे न्याहाळलं, त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणला त्या रस्त्याच्या कडेकडे त्याला घेऊन समुद्राकडे घेऊन गेला. आणि समुद्राकडे घेऊन गेल्यानंतर सॉक्रेटिस जो हा व्यक्ती होता, हा जो तत्वज्ञानी होता, तो फार धष्टपुष्ट होता, स्ट्रॉंग असा व्यक्ती होता. आणि त्यांनी काय केलं माहिती का, त्याला त्या समुद्राकडे घेऊन गेला आणि छातीपर्यंत जे पाणी होतं तिथपर्यंत त्याला त्या पाण्यामध्ये तो घेऊन गेला. आणि मग ज्यास त्याने त्याला विचारलं, म्हटला की तुला काय हवंय, तर तो व्यक्ती म्हटला सॉक्रेटिस मला ज्ञान हवंय. आणि मग ज्या या गोष्टी तिने ऐकल्या त्या सॉक्रेटिसने त्याच्या खांद्याला धरलं आणि त्याला त्या पाण्यामध्ये बुडवलं. मग 30 सेकंड त्या पाण्यामध्ये त्याला बुडवल्यानंतर सॉक्रेटिसने त्याला सोडलं. आणि ज्यावेळेस तो तरुण पाण्यातून वर आला त्यावेळेस त्याला प्रश्न विचारला आणि त्याला म्हटला की तुला आता काय हवंय, तर तो म्हणतो ज्ञान हवंय सॉक्रेटिस. आणि हे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा सॉक्रेटिस काय करतो माहिती का, त्याला खांद्याला धरतो आणि त्याला पाण्यामध्ये बुडवतो. आणि पाण्यामध्ये बुडल्यानंतर 30 सेकंड 35 सेकंड 40 सेकंड झाल्यानंतर पुन्हा तो वर येतो आणि त्याला सॉक्रेटिस विचारतो आता मला तू सांग तुला काय नेमकं हवंय. त्यास तो सॉक्रेटिसला म्हणतो सॉक्रेटिस महाराज मला ज्ञान हवंय. व पुन्हा एकदा सॉक्रेटिस काय करतो माहिती का, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला पाण्यामध्ये बुडवतो. आणि पाण्यामध्ये बुडल्यानंतर 35-40 सेकंड झाल्यानंतर जस्ट तो त्याला पाण्यातून वर काढतो आणि त्याला विचारतो तू आता मला सांग की तुला काय हवंय. त्यावेळेस त्याचा श्वास त्याला घ्यायला त्रास होत होता आणि म्हणून तो म्हणतो की मला हवा हवी. आणि त्याच सॉक्रेटिस त्याला म्हटला की जर ज्या प्रकारे तू या हवेसाठी भुकेला होता किंवा तुला जशी हवा हवी होती तसं जर तुला ज्ञान हवं आहे तर तुला निश्चितच ते ज्ञान मिळणार आहे. त्याच प्रकारे मला याच्यावरून एक गोष्ट सांगायची वाटते की आमच्या सुद्धा जीवनामध्ये जर आम्ही देवाच्या ज्ञानासाठी देवाच्या गोष्टींसाठी इच्छा बाळगली आणि ती इच्छा
त्या हवेप्रमाणे त्या तरुणाला जशी हवेची गरज भासली किंवा त्याला हवा सर्वात महत्त्वाची वाटते तशी जर वाटली तर मला सांगू द्या, निश्चितच देवाचं सानिध्य, देवाच्या दैवी गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहिल्याशिवाय आम्ही राहणार नाहोत. आणि म्हणून मला सांगू द्या, देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला अति स्पष्ट सांगतं की या गोष्टींच्या मागे आम्ही जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि जो देव आहे त्याला आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्या अशा सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि सरते शेवटी मला सांगू द्या एक गोष्ट की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचं सर्वस्व समर्पण देवाच्या हातामध्ये करतो त्यावेळेस आमचं सर्वस्वाचं समर्पण केल्या कारणाने देवसुद्धा त्याचं सर्वस्व आम्हाला देत असतो, आम्हा प्रत्येकाला तो देत असतो. मला सांगू द्या, जितकं आम्ही देवाला देतो तितक्यापेक्षा जास्त देव आम्हाला देतो. म्हणजे मी देण्यामध्ये देवाच्या वर जाऊ शकत नाही. जितकं देव मला देतो ते नेहमी मी जे देवाला देतो त्याच्यापेक्षा जास्त असतं. आणि म्हणून सदैव आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला समर्पण करणं अतिशय गरजेचं आहे. एक विश्वासाची झेप आम्ही घेणं गरजेचं आहे आणि आमचं जीवन पूर्णरित्या देवाच्या हातामध्ये समर्पित करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती भरोसा ठेवणं गरजेचं आहे. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारत द्या, काय तुम्ही त्या दाविदासारखं देवासाठी भुकेले आणि ताणलेले झालेले आहात का? काय तुम्ही खरोखर देवाच्या गोष्टींसाठी धावा करतात का? देवाच्या सानिध्यासाठी तुम्ही भुकेले आणि ताणलेले झालेले आहात का? मला सांगू द्या की जर तुमच्या जीवनामध्ये एकच इच्छा असेल, तुमचं ॲम्बिशन असेल की फक्त तुम्ही देवाला आनंदित करावं, तर मला सांगू द्या ज्यावेळेस तुम्ही देवाला आनंदित करणार आहात आणि देवाची जी योजना आहे की तुमच्याद्वारे अनेकांना तुम्ही आशीर्वाद करावा अशी जर तुमची इच्छा असेल तर मला सांगू द्या निश्चितच तुम्ही देवाच्या अंतःकरणासारखे असणारे देवाचे लोक असणार आहे. यू विल बी पीपल हू विल बी अकॉर्डिंग टू गॉड्स ओन हार्ट. आणि देवाची इच्छा हीच आहे की अशा प्रकारे आम्ही सुद्धा आमचं जीवन जगावं किंवा आमचं अंतःकरण सुद्धा आम्ही अशा प्रकारे देवाच्या हातामध्ये द्यावं, ही देवाची इच्छा आहे. देव करो हे करण्यासाठी देव आम्ही प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो. थँक्यू. आपण यासाठी डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळपती, आमचं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. खरोखर तो आमचा चांगला प्रभू आहेस माझ्या देवा. तुझ्या वचनाद्वारे पुन्हा एक वार नव्हे तू आमच्या अंतःकरणाशी आज बोललेला आहेस माझ्या देवा. प्रभू, पुष्कळ जप्पा आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा असतात, काय सुप्त इच्छा असतात, पण प्रभू तुझ्या वचनात तू आम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या इच्छा कदाचित वाईट असतील, ज्या वासनाने भरलेल्या असतील, स्वार्थी असतील, गर्वाने भरलेले असतील आणि इतर सर्व चुकीच्या गोष्टींनी भरलेल्या असतील. पण आज आम्ही प्रार्थना करतो, ज्या प्रकारे दाविदाच्या इच्छा होत्या, ज्या प्रकारे पौलाच्या इच्छा होत्या, त्या प्रकारे इच्छा धारण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. प्रभू, ज्या प्रकारे दावीद तुझ्या अंगणासाठी, तुझ्या गोष्टींसाठी उत्सुक होता माझ्या देवा, त्या प्रकारे तुझ्या गोष्टींसाठी, तुझ्यासाठी, तुझ्या वचनांसाठी उत्सुक आणि भुकेला आणि ताणेला तो प्रत्येकाला कर. ज्या प्रकारे पाऊल म्हणतो देप्पा, ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी माझ्या लाभाच्या गोष्टी हानी समजतो. प्रभू, तुझ्या ज्ञानापुढे आणि तुझ्या पुढे इतर सर्व गोष्टींना त्यांनी दुय्यम लेखलं, त्या प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये इतर सर्व गोष्टींना दुय्यम लेखण्यासाठी तो प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू, पुन्हा एक बार प्रार्थना करतो, अजूनही जर आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयीची भूक आणि तहान नसेल तर आम्ही प्रार्थना करतो आणि पश्चाताप करतो आणि म्हणतो, प्रभू पुन्हा एक वार तुझ्यासाठी भुकेलं आणि ताणेलं तो प्रत्येकाला कर्म देवा. तुझ्यासाठी उत्सुक कर. आमच्या अंतःकरणामध्ये फक्त तुझ्याविषयीच्या इच्छा बाळगण्यासाठी तो प्रत्येकाचं सहाय्य कर. पुन्हा एक वार सुंदर समयाबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. मान सन्मान गौरव कर तुझ्याच नावाने येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो, म्हणतोय आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.